नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत ती म्हणजे रत्नागिरी प्रकल्प अधिकारी सुपरवायझरकडून अंगणवाडी सेविकांना धमक्या। याबद्दलची महत्त्वाची अपडेट व सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता रत्नागिरी जिल्हा प्रकल्प अधिकारी सुपरवायझरकडून अंगणवाडी सेविकांना धमक्या पाहूया या ठिकाणी सविस्तर माहिती। पहा, दडपशाही करून संघ चिघळू नका, संघटनेचा इशारा। रत्नागिरी अंगणवाडी सेविकांचा बेमुदत सुरू असलेला संप लवकर मिटावा ही बाब प्रशासन स्तरावर सकारात्मक घ्यायला हवी, पण रत्नागिरी जिल्ह्यातून सुपरवायझर प्रकल्प अधिकारी मात्र नवीन नोकरीत गेलेल्या ज्या काही अंगणवाडी मदतनीस आहेत त्या मदतनीसांना रात्री सुद्धा फोन करून तुमच्यावर कारवाई करू, हजर व्हा अशा धमक्या देत आहेत। मात्र अंगणवाडी सुपरवायझरनी दडपशाही करून संप चिघळवू नये अशी ताकीद आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर आणि रत्नागिरी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संज्योती शिंदे यांनी दिला आहे। बघा, ज्या काही नवीन लागलेल्या मदतनीस आहेत त्या मदतनीसांना प्रामुख्याने अंगणवाडी सुपरवायझरने दडपशाही करून त्यांच्यावरती धमक्या देऊन तुमच्यावर कारवाई करू आणि तुम्ही हजर व्हा अशा धमक्या दिलेल्या आहेत अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। तर या ठिकाणी आपल्या ज्या काही अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी आहेत आपल्या कमल परुळेकर ताईने, तसेच रत्नागिरी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा संज्योती शिंदे यांनी त्यांना इशारा दिलेला आहे की इशारा काय आहे बघा। दडपशाही करून संप चिघळवू नका आणि संघटनेचा असा इशारा त्यांनी ठणकावून या ठिकाणी आपल्या अंगणवाडी सेविकेच्या प्रामुख्याने सुपरवायझर प्रकल्प अधिकारी यांना त्यांनी दिलेलं आहे। पहा, मानधनवाढ, पेन्शन, मुलांचे आहार दरात वाढ करणे इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्रातील 2,10,000 अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस 4 डिसेंबर पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत। सगळ्यांना तर तारीख माहीतच आहे, आपण 4 डिसेंबर पासून या ठिकाणी बेमुदत या राज्यव्यापी संपामध्ये सहभागी झालेलो आहोत। आजचा हा संपाचा 8वा दिवस आहे आणि येत्या 15 डिसेंबरला ही महामोर्चा नागपूर या ठिकाणी होणार आहे। तर बघा, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील 2,10,000 अंगणवाडी सेविका, मिनी सेविका आणि मदतनीस हे 4 डिसेंबर पासून बेमुदत संपावर आहेत। आपल्या मानधनवाढ, पेन्शन, मुलांच्या आहार दरात वाढ करणे ही प्रमुख मागणी त्यांच्या या बेमुदत राज्यव्यापी संपामध्ये आहेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपासंदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनीही 5 डिसेंबरला कृती समितीला आयुक्त कार्यालयात बोलावून त्यांच्याशी ऑनलाईन चर्चा केली। त्यांचा आग्रह होता की संप मागे घेतल्यानंतर बोलूयात, पण मागील अनेक अनुभव मंत्री तटकरे यांच्यासमोर कथन करण्यात आले आहेत, त्यामुळे आधी मानधनवाढीची घोषणा करा, मग संप मागे घेण्याचा विचार कृती समिती करेल असे मंत्री आदिती तटकरे यांना सांगण्यात आलेलं आहे। बघा, या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे बघा। 5 डिसेंबरला आपल्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी 5 डिसेंबरला कृती समितीला आयुक्त कार्यालयामध्ये बोलवून त्यांच्याशी ऑनलाईन चर्चा करण्यात आलेला आहे। तेही मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेलोच आहोत। ऑनलाईन कोणकोणत्या मुद्द्यावरती चर्चा करण्यात आलेला आहे त्यांचं प्रमुख या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये त्यांचा आग्रह होता की तुम्ही सर्वांनी संप मागे घ्या आणि संप मागे घेतल्यानंतर आपण यावरती बोलूया। पण अनेक अनुभव, मागील कित्येक वर्ष त्यांना या ठिकाणी या मागण्याबाबत निवेदन देऊनही त्याच्यावर सकारात्मक असं या ठिकाणी विचार मांडलेला नसून, त्यामुळे मागील ज्या काही अनुभव आहेत ते अनुभव त्यांच्यासमोर म्हणजेच मंत्री तटकरे यांच्यासमोर सांगण्यात आले। त्यामुळे आधी तुम्ही मानधनवाढीची घोषणा करा, मग संप मागे घेण्याचा विचार या ठिकाणी कृती समिती करेल असं या ठिकाणी मंत्री आदिती तटकरे यांना सांगण्यात आलेलं आहे। हा सुरू असलेला संप लवकर मिटावा वाटतोय हे पण सकारात्मक घ्यायला हवे, पण रत्नागिरी जिल्ह्यातून सुपरवायझर
प्रकल्प अधिकारी मात्र नवीन नोकरीत गेलेल्या ज्या काही अंगणवाडी मदतनीस आहेत त्या मदतनीसांना रात्रीसुद्धा फोन करून तुमच्यावर कारवाई करू, हजर व्हा अशा धमक्या देत आहेत। खरोखरच हा एका अर्थाने दडपशाही आहे। खरे तर किती कर्मचारी संपावर आहेत एवढीच माहिती त्यांना वरिष्ठापर्यंत पोहोचवायची आहे असते आणि अंगणवाडी कर्मचारी ही मानसेवी असल्यामुळे त्यांच्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा नियम सर्व्हिस रूल्स अद्याप सरकारने तयार केलेलेच नाहीत। म्हणून तर नेमणुकीची ऑर्डर संपूर्ण आपल्या महाराष्ट्रावर एकसारखी नाही। खरं तर जिल्ह्यातही वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या तारखांना दिलेल्या ज्या ऑर्डरी आहेत त्या ऑर्डरी देखील एक समान नाहीत। सेवा नियम तयार असते तर असे झाले नसते, हे अंगणवाडी कर्मचारी यांनी लक्षात घ्यावे। गेले 4 वर्ष कुपोषण रोखण्यासाठी आहाराचे दर वाढवावेत तरच अन्नाचा दर्जा वाढेल, हे शासनाला वारंवार पटवून देत आहोत, तरी देखील शासनाला ते पटत नाही आहे। ते न करता आता कुपोषण वाढण्याची भीती सरकारला वाटते आहे, हा विनोदच म्हणावा लागेल असे कमल परुळेकर व सज्योती शिंदे यांनी म्हटलेलं आहे। गेल्या 3 वर्षाचे जे स्थगितीनंतर अलीकडेच आपल्या महाराष्ट्रामध्ये 20,000 नवीन मदतनीस नेमल्या गेल्या आहेत। त्यांना धमक्या देऊन संप फोडण्याचा प्रयत्न सुपरवायझरनी करू नये अशी आमची अपेक्षा आहे। बघा, गेल्या 3 वर्षाचे स्थगितीनंतर अलीकडेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 20,000 नवीन मदतनीस नेमल्या गेलेल्या आहेत। त्यांना प्रामुख्याने धमक्या देऊन संप फोडण्याचा प्रयत्न सुपरवायझरनी करू नये अशी आमची अपेक्षा आहे। कारण अंगणवाडीच्या अनेक लढ्यानंतरच सेविका या मानसेवी पदावरून सुपरवायझर या सरकारी नोकरीवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला व बहुसंख्य सेविका सुपरवायझर झाल्यात, हे कसे विसरता येईल। असो, जर सेवा नियम शासनाने अधिकृतरित्या अंगणवाडीसाठी सरकारले केले असतील तर ते जाहीर करा असे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आव्हान आहे। दरम्यान नागपूरचा मोर्चा पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे म्हणजे आज होणारा जो मोर्चा होता तो या ठिकाणी 15 डिसेंबरला होत आहे, याची सर्वांनीच या ठिकाणी दखल घ्यावी असे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सौ संज्योती शिंदे यांनी सांगितलेलं आहे। बघा, या ठिकाणी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 20,000 नवीन मदतनीस लागलेले आहेत त्यांना प्रामुख्याने या सुपरवायझरनी धमक्या देऊन त्यांनी संप फोडण्याचा प्रयत्न करू नये, तसेच त्यांना कामावरती आम्ही तुम्हाला काढून टाकू असेही त्यांना धमक्या देऊन त्यांना धमक्याच्या स्वरूपात त्यांना फोन करण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी सर्व नवीन लागलेल्या सर्व नवीन मदतनीसांना एक विनंती आहे की तुम्ही या अशा धमक्यांना या ठिकाणी घाबरून न जाता आपल्या पाठीशी आयटक ही संघटना खंबीरपणे उभी आहे, त्या संघटनेला तुम्ही प्रोत्साहन करा। तुमच्या ज्या काही सेविका या सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जो लढा देत आहेत त्या लढ्याला तुम्ही एकजुटीने राहा, या संघर्षाला सामोरे जा, नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश मिळणार आहे। आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर ताई देखील खूप चांगल्या पद्धतीने या सर्वांसाठी झटत आहेत, लढत आहेत। त्यांच्यासाठी देखील तुम्ही या ठिकाणी खूप चांगलं कार्य करा, जेणेकरून त्यांनी तुमच्या हक्कासाठी तुमच्या मागण्यांसाठी अहोरात्र लढत आहेत। तसे या ठिकाणी आपल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सौ संज्योती शिंदे मॅडम यांनी देखील यामध्ये अशी अतिशय महत्त्वाची अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे त्यांच्याही पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा, तुमच्याही पाठीशी आयटक ही संघटना कार्यरत आहे, कार्य करणारच आहे आणि येत्या 15 डिसेंबरला या ठिकाणी या भव्य दिव्य महामोर्चामध्ये नक्कीच तुम्हाला मोठं यश मिळणार आहे। फक्त तुम्ही हम सब एक आहे ही वृत्ती या ठिकाणी तुम्ही उराशी बाळगा, जेणेकरून तुम्हाला यश लवकरात लवकर मिळो, एवढेच या ठिकाणी सांगू इच्छिते। तर तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहिजे असतील तर आपल्या स्टडी पॉइंट यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।